आज मी तुम्हाला एक वाटी पोह्यापासून मस्त चटपटीत नाश्ता करून दाखवणार आहे. याआधी तुम्ही कधीच नसेल बनवला. तर करूयात रेसिपीला सुरुवात. नमस्कार, मी सुनीता नन्नवरे आणि सुनीता नन्नवरे या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. बऱ्याच वेळा काय होतं, पोहे खाऊन कांदा पोहे हे तर आपण रोजच करतो, पण कांदा पोहे हे खाऊन पण रोज कंटाळा येतो. तर थोडासा असा वेगळा नाश्ता करून बघायचा. तसंच मी आज तुम्हाला एक वाटी पोह्यापासून मस्त चटपटीत नाश्ता करून दाखवणार आहे. तर करूयात रेसिपीला सुरुवात. मी इथं घेतलेलं आहे एक वाटी पोहे. एका भांड्यामध्ये टाकायचं असं मोठ्या. मी बाऊल घ्यायचा असा मोठा. पोहे आपल्याला धुता आलं पाहिजे चांगलं स्वच्छ. पाणी टाकून थोडंसं हाताने चोळून पोहे धुवून घ्यायचे. 2 ते 3 पाण्याने आपण हे पोहे स्वच्छ धुवून घेऊया. पोहे इथे धुवून घेतलेले आहेत बघा. असे 2 पाण्याने स्वच्छ पोहे धुवून आता हे 5 मिनिट आपण असंच ठेवून देऊया. आपले भिजलेच असतील आता. असे 5 मिनिटं भिजवून घ्यायचे, म्हणजे पोहे पटकन मऊ होतात बघा. असं मिक्स करून घेऊया थोडंसं मळून. ह्याला थोडंसं भिजवलं ना 5 मिनिटं, असे मऊ होतात पोहे. आता आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे. मी इथे एक बारीक कांदा चिरून घेतलेला आहे. चॉप करून घेतला आहे बघा. तुम्ही चिरून घेतला तरी चालेल. टाकूया कांदा. बारीक कसा चिरायचा कांदा. आता टाकूया एक छोटा टोमॅटो इथं मी चिरून घेतलेला आहे. थोडीशी कोथिंबीर, 3 हिरवी मिरची बारीक कट केलेली. टाकूया आलं आणि लसूण अर्धा चमचा कुटून घेतलाय. आता टाकूया 2 चमचे बेसन. 2च चमचे टाकायचं. आता टाकूया चवीपुरतं मीठ. आता अगोदर सर्व मिक्स करून घेऊया. बघा पोहे पाणी लगेच शोषून घेतात. पाणी तर लागणारच आहे आपल्याला. हे मळून घ्यायचं व्यवस्थित. बेसन टाकून थोडंसं मिक्स करून घेतलेलं आहे. आता टाकूया 2 चमचे तांदळाचं पीठ. दोनच चमचे टाकलेला आहे मी. मिक्स करून घेऊ. आता पाणी टाकून ह्याला व्यवस्थित मळून घेऊया. ह्याला कसं मळायचं. अजून थोडंसं पाणी टाकू. होतं पोहे पटकन पाणी शोषून घेतं. पाणी लागतं ह्याला. असं 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 करून घ्यायचं. गॅसवरती मी एक पॅन ठेवलेला आहे. पॅन गरम झाला की फक्त 2 चमचे तेलात नाश्ता तयार होतो बघा. तेल पण जास्त लागत नाही. बघा 2 चमचे तेल पॅनमध्ये गरम झालेलं आहे. तेल गरम झालं की आपण हे छोटे छोटे याला टिक्की पण म्हणू शकतो आपण, छोटा उत्तप्पा म्हणू शकतो. असं बनवून मुलांच्या टिफिनमध्ये दिलं टोमॅटो सॉस बरोबर, तर मुलं खूप आवडीने खातील बघा. इथं मी पॅन छोटाच घेतलेला आहे. असं हाताने टाकायचं. फक्त इथं मी 2 टिक्की टाकून मस्त भाजून घेणार आहे. असं थोडंसं हाताने पसरवून घ्यायचं. लय जाड पण ठेवायचं नाही. आपण हे एका साईडने भाजले की दुसऱ्या साईडने पण भाजून घ्यायचं छान. मस्त रंग आलाय छान. असं सोनेरी रंगावरती भाजून घ्यायचं. आता दुसऱ्या साईडने पण भाजून घेऊया. दोन्ही साईडने मस्त खरपूस भाजलेले आहे. हे झालेले टिक्की या ताटामध्ये काढून घेऊया. असेच आपण सर्व बनवून घेऊ. ते सर्व टिक्की आपले बनवून झालेले आहेत. हा झालेला पण आपण काढून घेऊया ताटामध्ये.
मस्त इथं 1 वाटी पोह्याचा नाश्ता तयार झालेला आहे. चटपटीत टोमॅटो सॉसबरोबर आपण सर्व करून घेऊया. मस्त झटपट आणि एकदम खायला चटपटीत असे हे 1 वाटी पोह्याचा नाश्ता मी तुम्हाला बनवून दाखवलेला आहे. रोज रोज कांदा पोहे खाऊन पण कंटाळा येतो ना, तर 1 वाटी पोह्याचा हा नाश्ता एकदा घरी नक्की करून बघा. हा 1 वाटी पोह्यापासून बनवलेला नाश्ता तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. सुनीता नवरे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. भेटूयात पुढच्या रेसिपीला.